आवाज येतोय ना माझा? पहिल्या 10 मिनिटातच लेक्चर जॉईन करायचे, त्याच्यानंतर मी ऍड पण नाहीये करून घेणार कुणाला. काही डाऊट असेल तर व्यवस्थित विचारा, नक्की काय नाही समजलं पूर्ण सांगा. रिपीट करते मी प्रॉब्लेम एकदाचा आता लास्ट. तर आपल्याला काय दिलंय इथं की इयर दिलंय, पॉप्युलेशन दिलंय आणि आपल्याला डिक्रीज रेट ऑफ ग्रोथ मेथडनी आपल्याला 2011चं पॉप्युलेशन कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. तर आता इयर मध्ये आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय, जो गॅप आहे इयर मधला तो इवन आहे का बघायचंय. तर ते कशासाठी, तर आपली जी एन ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करणार आहे ती आपल्याला व्यवस्थित समजेल की बाबा जर सेम गॅप असेल तर आपली एनची 10 इयरचा गॅप आहे तर नंबर ऑफ डिकेड्स किती 1. 10 इयरचा 1 डिकेड आहे आपल्या ह्या प्रॉब्लेम मध्ये. आणि नंतर पॉप्युलेशन बघायचंय, तर पॉप्युलेशन काय इन्क्रीज होत गेले का डिक्रीज होत गेले बघायचं आपण. जर त्याच्यातली जे सगळे पॉप्युलेशन आहे ते इन्क्रीज होत गेले असेल तर जे आपल्या इन्क्रीज इन पॉप्युलेशनच्या व्हॅल्यू आहेत ते आपल्या पॉझिटिव्ह येणार. काही ठिकाणी कसं असतं प्रॉब्लेम मध्ये की मधूनच पॉप्युलेशन डिक्रीज होतं, सो तिथली व्हॅल्यू आपली काय येणार इन्क्रीज इन पॉप्युलेशनची, म्हणजे थर्ड कॉलमची. जर डिक्रीज झालं पॉप्युलेशन तर तिथली व्हॅल्यू आपली निगेटिव्ह येणार. याच्यासाठी आपण पहिल्यांदा काय चेक करून घ्यायचं, इयर आणि पॉप्युलेशन. आता नेक्स्ट बघा, आपलं डिक्रीज रेट ऑफ ग्रोथ मेथडने आपल्याला पॉप्युलेशन काढायचे. तर थर्ड कॉलम काय आहे, इन्क्रीज इन पॉप्युलेशन. तर इन्क्रीज इन पॉप्युलेशन कसं काढलं आपण, तर 1961चं पॉप्युलेशन मायनस 1951चं पॉप्युलेशन एक तुमच्या तिसऱ्या कॉलम मध्ये येणार 3000. नंतर 44,000 मायनस 39,000 ते काय आलं तुमचं 5400. असं आपण थर्ड कॉलम कॅल्क्युलेट केला. काय केलंय, फक्त आपण इथं पॉप्युलेशनचं सबट्रॅक्शन केलंय. लक्षात येते घोगरे? लक्ष द्या तुम्ही, एकदम इझी आहे. घोगरे बोला तुम्ही, थोडस मला समजणार नाही जर नाही मॅडम पाहतोय. बोलत तर. फोर्थ कॉलम बघा आता, पॉप्युलेशन पर्सेंटेज पॉप्युलेशन. आता पर्सेंटेज पॉप्युलेशन कसं कॅल्क्युलेट करतोय आपण, तर जे पर्सेंटेज पॉप्युलेशन मध्ये आपण काय कॅल्क्युलेट करतोय बघा, की जे आपलं इन्क्रीज इन पॉप्युलेशन आहे जे आपण आता 1000 मध्ये काढलं ते किती पर्सेंटेज मध्ये आहे आपलं ओरिजिनल पॉप्युलेशन पेक्षा. जो सेकंड कॉलम दिले त्याच्यापेक्षा थर्ड कॉलमचं पॉप्युलेशन जे इन्क्रीमेंट आहे ती किती पर्सेंटेज मध्ये आहे आपण हे फोर्थ कॉलम मध्ये काढतोय. तर ते कसं काय कॅल्क्युलेट करतोय, इन्क्रीज इन पॉप्युलेशन 1961च्या पुढे लिहिले थर्ड कॉलम मध्ये आपण 3000. तर हे 3000 ही इन्क्रीमेंट कितीने आहे, तर 8.33%. ती कशी काय, तर 3000 डिवायडेड बाय तुमचं हे पॉप्युलेशन किती ओरिजिनल 36,000. 3000 डिवायडेड बाय 36,000 इंटू 100 हे तुमचं निघालं पर्सेंटेज इन पॉप्युलेशन. आलं लक्षात? असं सगळ्या ह्याचं काढायचं. 1971, 1961, 1991 या सगळ्या इयरसाठी आपण हे पॉप्युलेशन काढले. आलं का लक्षात? फक्त वरचं बघायचं, हे टोटलचं कॉलम आताच बघू नका खालचा. इथेपर्यंत काही डाऊट आहे घोगरे? समजलं? फोर्थ कॉलम समजलाय का घोगरे तुम्हाला? हो मॅडम समजलं. लिहून पण घ्या प्रॉब्लेम. नेक्स्ट, डिक्रीज इन द पर्सेंटेज इन्क्रीज. आता ही कशी काढायची डिक्रीज? आता डिक्रीज म्हणजे काय, आता इथं 5व्या कॉलम मध्ये आपण काय काढतोय बघा, हे जे इन्क्रिमेंटल इन्क्रीज आहे किंवा जे इन्क्रीज आपण काढले पर्सेंटेजचं, तर आता काय 1961चं पॉप्युलेशन 8.33 ने इन्क्रीज झालंय, नंतरचं 13.85 ने इन्क्रीज झालंय, नंतरचं 23.87 ने इन्क्रीज झालंय, त्यानंतरचं कसं 2.73% आपलं जे इन्क्रीज आहे इन पॉप्युलेशन ते तुमचं झालेलं आहे. तर आता डिक्रीज इन द पर्सेंटेज इन्क्रीज. तर आता आपल्याला इथं काय करायचं, जो पॉप्युलेशन जे इन्क्रीज झाले त्याचा रेट काढायचा आहे. कशाचा, तर जे काय आपलं इन्क्रीमेंट आहे त्याचा आपला इथं आपण रेट कॅल्क्युलेट करायचा आहे. तर तो कसा आहे बघा, तर इथं आपलं पहिलं पॉप्युलेशन मायनस दुसरं पॉप्युलेशन आपण करायचंय अगोदर. ट्रेन दिसत नाही मॅडम. एक मिनिट मी वापस शेअर करते.
बघा दिसतीये का? सांगा मला. स्क्रीन दिसते ना आता? तर आता बघा आपण 1 2 3 4 5 फिफ्थ कॉलम मध्ये काय बघतोय, जे आपलं डिक्रीज इन द पर्सेंटेज इन्क्रीज. आता हे जे पॉप्युलेशन आहे हे आपलं पॉप्युलेशन इन्क्रीज, आपलं इन्क्रीज इन पॉप्युलेशन झालेलं आहे. सो इन्क्रीज इन पॉप्युलेशन इन्क्रीज होत गेलेलं आहे. सो इन्क्रीज इन पॉप्युलेशन आणि त्याच्यातला इन्क्रीज इन पर्सेंटेजचा रेट केला, तर इथे सगळीकडे आपलं पॉप्युलेशन काय झालंय तर इन्क्रीज झाले. त्यामुळे आपल्या ज्या व्हॅल्यू आलेल्या आहेत ते सगळ्या पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. तर डिक्रीज इन पर्सेंटेज इन्क्रीज, आता ह्याच्यामध्ये आपण काय कॅल्क्युलेट करणार आहे, 1961 आणि 1971चं जे पॉप्युलेशन आहे ते इन्क्रीज झाले. पण 1971 टू 1961 आपलं काय आहे, डिक्रीज रेट आहे. म्हणजे जर आपण उलट गेले तर आपला जो पॉप्युलेशनचा रेट आहे तो डिक्रीज होत गेलेला आहे. म्हणजे अगोदर 1951 टू 61 इन्क्रीज, 71 इन्क्रीज झाले, 81 आणि 91. पण आपण जर उलट गेलं तर आपला जो रेट आहे तो डिक्रीज होत गेलेला आहे. तर आपण हे असं का कॅल्क्युलेट करायचं, डिक्रीज इन पर्सेंटेज इन्क्रीज, तर आपल्या ॲक्युरसीसाठी. तर आता ते कसं आहे बघा, तर आपण इथून खालून सुरुवात करूया, नाहीतर वरून करू. ठीक आहे, 8.33 मायनस 13.85 करा. तुमचं जे काय आन्सर येते ते मला सांगा. बघा तिथलं बरोबर येते का. 8.33 मायनस 13.85, तर तुमचं मायनस 5.52 असं आन्सर आलंय. 3.87. तुमचं काय झालं, हे मायनस 10.02 येत आहे. कॅल्क्युलेट करा सगळ्यांनी. आणि त्यानंतर काय आहे, 23.87 मायनस 2.73, 21.14 प्लस येतं तुमचं हे आन्सर. तर हे कॅल्क्युलेट केल्यानंतर नोट डाऊन करा सगळ्यांनी प्रॉब्लेम हा. डिक्रीज रेट ऑफ ग्रोथ मेथडनी सॉल्व्ह करतोय आपण. तर आता ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायची. इन्क्रीज इन पॉप्युलेशन, त्याची सगळ्यांची ॲडिशन आणि त्याची ॲव्हरेज. नंतर डिक्रीज इन पर्सेंटेज इन्क्रीज, यात सगळ्यांची ॲडिशन आणि त्याची ॲव्हरेज. इथे ॲडिशन दिलेली आहे तुम्हाला या दोन्हीची पण, आणि इथे पण ॲडिशन आहे, आणि खालच्या कॉलम मध्ये ॲव्हरेज आहे. नोट डाऊन करा सगळ्यांनी प्रॉब्लेम. लिहून घ्या सगळ्यांनी.
झालं सगळ्यांचं टेबल लिहून? मी सगळ्यांची नोटबुक घेणारे सबमिशनला मी सांगितलेले प्रॉब्लेम घेतलेले प्रॉब्लेम असायला पाहिजेत नोटबुक मध्ये. नंतर सांगितलं नाही म्हणू नका. सगळ्यांनी लिहून घ्या प्रॉब्लेम. झालं की सांगा. लिहून घ्या. माने लिहून घ्यायला सांगितले. झाले की सांगा. कृष्णा माने तुम्ही लेट लेक्चर जॉईन केले. प्रॉब्लेम लिहून घ्या. टेबल आहे तो लिहून घ्यायला सांगितलंय. झाला असेल तर सांगा. ऋतुजा झालं का लिहून? ऋतुजा देशमुख. येस मॅम. ठीक आहे. तर आता नेक्स्ट बघा. तर एक्सपेक्टेड पॉप्युलेशन ऍट द एंड ऑफ 2001 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता एक 2001चं पॉप्युलेशन काढण्यासाठी आपण 1991 टू 2001 काय आपलं इयर, तर 10 इयर्सचा गॅप आहे. मग आपलं डिकेड किती होणार? 1 डिकेड. मग आपण कुठलं पॉप्युलेशन घेणार? आपलं पी ची व्हॅल्यू कोणती? 1991ची आपण कॅल्क्युलेट केलेली, सॉरी आपल्याला दिलेली 56,500 इंटू, आता हे जे काय आहे डिवायडेड बाय 100 हे पर्सेंटेज साठी लिहिलेलं आहे. आता आपली व्हॅल्यू काय आली? 1991चं पर्सेंटेज पॉप्युलेशन 2.73% आहे आणि 1.87% हे जे डिक्रीज इन द पर्सेंटेज इन्क्रीज हे ज्या व्हॅल्यू आहेत -5.52 त्याच्या पुढे पण तुम्ही पर्सेंटेजचं साईन द्या सगळ्यांनी. हे पण आपलं काय आहे? पर्सेंटेजची सबट्रॅक्शन आहे. म्हणजे काय आपलं आहे? हे पर्सेंटेजेस आहे. तर 2.73 मायनस 1.87% आहे म्हणून याला आपण डिवायडेड बाय 100 केले इंटू तुमचं जे 1991चं पॉप्युलेशन 56,500. ह्याची तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेशन करता तेव्हा तुम्हाला काय येत आहे? 56,986. तुम्ही इथे म्हणू शकता कॅपिटा किंवा पर्सन्स. कॅपिटा म्हटलं तरी चालेल. कॅल्क्युलेशन करा. इथे का बघा, इथे आता इथं काय घेतलं? 2.73 मायनस 1.87 पर्सेंटेज आहे म्हणून डिवायडेड बाय 100 केलं. आपण फक्त त्याचं काय करायचंय? सबट्रॅक्शन करायचं.
2.73 minus 1.87 divided by 100 into 56,500 plus 56,500. 56,985.9 येते, पण आपण किती 0.5 पॉईंट पुढे 9 आहे त्यामुळे आपण 6 केली त्याची व्हॅल्यू. 56,985.9 कॅपिटा किंवा म्हणजे काय आहेत ते पर्सन्स. नेक्स्ट बघा, आपल्याला 2011चं कॅल्क्युलेट करायला सांगितले पॉप्युलेशन. तर 2000चं पॉप्युलेशन जे काय एक्सपेक्टेड पॉप्युलेशन ऍट द एंड ऑफ 2011चं कॅल्क्युलेट कर. आपण इथं काय करणार आहे, आपल्याला इथे एन जे आपला डिकेड आहे तो आपण कुठेच यूज नाही केलाय फॉर्म्युल्यामध्ये. तर एक्सपेक्टेड जे काही पी ची व्हॅल्यू आहे ती आपण 2001 ची कॅल्क्युलेट करणार केलेली इथं. तर आपल्याला इथे डायरेक्ट 2011चं दिलंय पॉप्युलेशन. 1991 पासून ते 2001 पर्यंत 10 इयर्सचा गॅप, आणि तिथून 10 इयर्सचं म्हटलं की तुमचं येते 2011चं. सो पी प्रेझेंट पॉप्युलेशन काय आहे तुमचं, तर तुमचं 2001चं आता तुम्ही कॅल्क्युलेट केलेलं 56,986 प्लस आता ही 2.73 जी तुमची व्हॅल्यू आलेली आहे ती तसं तुम्ही कॅल्क्युलेट करावं लागेल तुमच्या त्या कॉलम मध्ये, किंवा तुम्ही खाली ऍड करा. तर 56,986 मायनस तुमचं किती 56,500 आहे तुमचं पॉप्युलेशन 1991. ते किती येतो डिफरन्स 486. तो डिफरन्स 486 इथला जो डिफरन्स आहे तो इन्क्रीज इन पॉप्युलेशनचा आपण इथे कॅल्क्युलेट करतोय 486 येतोय. मग आता आपल्याला पर्सेंटेज इन पॉप्युलेशन काढायचं. इथं आपण काय घेतलेलं आहे पर्सेंटेज इन पॉप्युलेशन. तर ते कसं 486 डिवायडेड बाय तुमचं काय प्रेझेंट पॉप्युलेशन इयरचं 56,500 486 divided by 56,500 into 100. कशासाठी 100 तर पर्सेंटेजसाठी. तर तुमचं किती येते 0.8601. कॅल्क्युलेट करा. इथे वेगळी व्हॅल्यू आली 56,986 minus 56,500. 486 divided by 56,500 into तुमची एक कॅल्क्युलेट करा. तुमचं इथं किती येते 0.860 येते जर 3 पॉईंटच्या ॲक्युरेसीने केलं तर. म्हणजे मी आता लिहून घ्यायचं 0.858 मायनस तुमचं ॲव्हरेज डिक्रीज इन पॉप्युलेशनचं ॲव्हरेज किती पर्सेंटेज मध्ये 1.87%. आणि डिवायडेड बाय 100 कशासाठी, तर तुमचं हे जे काय आहे ते पर्सेंटेजची सबट्रॅक्शन आहे. डिवायडेड बाय 100 म्हणजे तुमचं कसं येईल पर्सेंटेज मध्ये नाही ना, डिवायडेड बाय 100 केलं की तुमचं पर्सेंटेजचं साईन निघून जाईल. इंटू तुमचं प्रेझेंट पॉप्युलेशन. प्रेझेंट पॉप्युलेशन कुठलं घेणार तर तुम्ही 2001चं 56,986. तुमची कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमची व्हॅल्यू येईल. आता इथं मायनस का, तर तुमचं इथं काय झालेलं आहे ही व्हॅल्यू आहे 1.87 मोठी आहे ही व्हॅल्यू 0.858 पेक्षा. तो तुमचं हे मायनस आलं आणि मग तुमचं पॉप्युलेशन काय आहे, इथं पॉप्युलेशन तुमचं कमी झालेलं आहे एक्सपेक्टेड पॉप्युलेशन 2001 पेक्षा तुमचं हे पॉप्युलेशन कमी झाले. लक्षात येते सगळ्यांच्या? कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. घोगरे समजतंय का? हो मॅडम समजलं.
तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये 3 डिजिट सेट केले की तुमच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या ॲक्युरेट येतील. 3 डिजिट पर्यंत आपल्याला आन्सर घ्यायचे. सगळे कॅल्क्युलेशन आहेत, स्टार्टिंग पासून 3 डिजिट पर्यंतच्या व्हॅल्यू घ्या, तुमचा ॲक्युरेट आन्सर येईल जे तुमच्या स्क्रीनवर आहे. म्हणजे थोडं जरी म्हणजे एखादं डिजिट जरी तुम्ही जास्त घेतलं तर तुमच्या नंतर व्हॅल्यूज ज्या आहेत त्या चेंज होत जातील, त्याच्यानुसार तुमचा आन्सर चेंज होईल. थोडासा फरक पडतोय पण तुमचं एकदम लास्टच्या आन्सरला ते अफेक्ट करते डायरेक्टली तुमची ॲक्युरेसी. या प्रॉब्लेम मध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. पुढे जायचं का? काही डाऊट आहे? काय केलेलं आहे आपण फक्त यामध्ये वेगळं म्हणजे काय पर्सेंटेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन काढले आणि नंतर आपण आता वरून खाली जातोय तर आपलं इन्क्रीज होते पॉप्युलेशन, पण खालून वरती जर गेलं उलट तर आपलं पॉप्युलेशन मध्ये किती रेटचा डिक्रीज झालाय तो आपण इथे कॅल्क्युलेट केला आणि त्याची ॲव्हरेज कॅल्क्युलेट करून आपण डायरेक्टली फॉर्म्युलामध्ये पुट केली. सगळ्यांनी प्रॉब्लेम लिहून घ्या, नंतर तुम्ही स्टडी करताना तुम्हाला काही डाऊट आले सगळ्यांनी बघायचं एकदा घरी प्रॉब्लेम. ठीक आहे. नेक्स्ट सिंपल ग्राफिकल मेथड. लिहून घ्या टायटल. सिंपल ग्राफिकल मेथड. सिंपल ग्राफिकल मेथड. सिंपल ग्राफिकल मेथड मध्ये आपण काय करणार आहे तर आपले ग्राफ प्लॉट करणार आहे. तर बघा, इन दिस मेथड द पॉप्युलेशन ऑफ लास्ट फ्यू डिकेड्स आर करेक्टली प्लॉटेड टू अ सुटेबल स्केल ऑन अ ग्राफ. आपण इथे ग्राफ यूज करणार आहे, ग्राफ वरती आपण सुटेबल स्केल यूज करणार आहे. तर द पॉप्युलेशन कर्व इज स्मूथली एक्सटेंडेड फॉर गेटिंग फ्युचर पॉप्युलेशन. फ्युचर पॉप्युलेशन कसं तर जे आपलं कर्व मध्ये इन्क्रीज झालेलं आहे इथं ग्राफिकल मेथड मध्ये, तो कर्व मधला इन्क्रीजचा रेट किती आहे त्याच्यानुसार आपण नेक्स्ट फ्यू इयर्सचं पॉप्युलेशन कॅल्क्युलेट करणार आहे. तसं जे आपला कर्व मध्ये इन्क्रीमेंटल इन्क्रीज झालंय किंवा इन्क्रीज झालाय किंवा सपोज डिक्रीज जरी झालं तर त्या ग्राफच्या आपण ज्या पद्धतीने इन्क्रीज झालंय त्याच्यानुसार आपण पुढं किंवा किती पर्सेंटेज मध्ये इन्क्रीज झाले त्या पर्सेंटेज वरून आपण इथं पुढचं जे पॉप्युलेशन आहे पुढच्या इयर्सचं किंवा पुढच्या डिकेड्सचं नंबर ऑफ डिकेड्सचं आपण तिथं पॉप्युलेशन कॅल्क्युलेट करू शकतो ग्राफिकल मेथडमध्ये. तर काय, दिस एक्सटेन्शन शुड बी डन केअरफुली अँड इट रिक्वायर्स अ प्रॉपर एक्सपिरियन्स अँड जजमेंट. जे काय एक्सटेन्शन आहे ग्राफचं आपण ते केअरफुली करायचं आहे आणि कारण आपला जो इयर्सचा गॅप आहे किंवा जे गॅप आहे तो डिकेड्सचा आहे आणि डिकेड्स म्हणजे काय तर 10 इयर्स किंवा 100 इयर्सचा सुद्धा असू शकतो तुमचा जो डिकेड आहे. तर ते जे काय आपल्याला एक्सटेन्शन करणार आहे ते आपल्याला व्यवस्थित करायचं, एकदम केअरफुली करायचं एक्सटेन्शन ग्राफचं, कारण त्याचा तुमचा डायरेक्टली अफेक्ट होणार आहे जे काही पॉप्युलेशन इन्क्रीज झाले त्याच्यावरती. आणि पॉप्युलेशन जर चुकलं तुमचं कॅल्क्युलेट करायचं तर त्याचा इफेक्ट कशावरती होणार आहे तर तुमच्या जी वॉटर रिक्वायरमेंट तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहे त्याच्यावरती डायरेक्टली इफेक्ट होणार आहे. सो तुम्ही पहिल्यांदा फर्स्ट स्टेप काय आहे, तुमची पॉप्युलेशन जे कॅल्क्युलेट करणार आहे ते तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेट करायचं. The best way of applying this method is to extend the curve by comparing with population curve of some other similar cities having the similar growth condition. म्हणजे आता काय, ज्या सपोज 2 सिटी आहेत त्याची ग्रोथ रेट आहे तो सेम आहे, म्हणजे त्या जर नियर बाय सिटी असतील तर त्यांचं तिथल्या सगळ्या म्हणजे जे एन्व्हायरमेंटल कंडिशन्स असतील किंवा त्यांचं जे डेली रुटीन आहे
हे सगळं तुमचं काय असेल तर जवळपासच्या सिटीज असतील किंवा मोठ्या असतील सिटीज तर तुमचं तिथलं काय काय म्हटलं एन्व्हायरमेंटल कंडिशन्स आणि तुमचं जे डेली रुटीन आहे ते सेम असेल तर तिथल्या पॉप्युलेशनचं कॅल्क्युलेशन पण तुम्ही व्यवस्थित करू शकता. मग तुमचं काय त्याच्यावरून तुमचा ग्रोथ रेट कळेल किंवा जे काही तुमच्या मेथड आहेत तिथल्या तुम्ही पॉप्युलेशन कॅल्क्युलेट करण्याचे ते तुमच्या सेम असतील तर त्या 2 सिटीजचे किंवा त्या 2 कंट्रीचे तुम्ही जे ग्राफ आहेत ते कम्पेअर करून बघायचे. मग तुम्हाला समजेल की बाबा आपलं हे जे ग्राफिकल मेथड आहे किंवा आपण ग्राफिकल मेथडने जे पॉप्युलेशन कॅल्क्युलेट केलेलं आहे ते किती ॲक्युरेट आहे किंवा किती ॲक्युरेट नाही आहे. तर काय करायचं याच्यामध्ये ग्राफ प्लॉट करायचे तुम्ही जे तुम्हाला पॉप्युलेशन दिलंय त्याचा आणि त्याच्यावरून पुढच्या डिकेड्सचा तुम्ही अंदाज घेऊन तो ग्राफ आहे किंवा अगोदरचे जे डिकेड्सचा ग्राफ आहे तो किती इन्क्रीज झालाय किंवा डिक्रीज झालाय किंवा कशामुळे तुमच्या त्या पॉप्युलेशन मध्ये चेंजेस झाले तर पॉप्युलेशन इन्क्रीज झालंय किंवा पॉप्युलेशन डिक्रीज झालंय ते कन्सिडर करून तुम्ही पुढचा जो ग्राफ आहे तो तुम्ही प्लॉट करणार आहे किंवा त्या ग्राफचे तुम्ही एक्सटेन्शन करणार. आले लक्षात? काय करायचं या मेथड मध्ये लक्षात येत आहे? कोण सांगेल का मला मी आता काय सांगितलं ते? साडेदहा पर्यंत लेक्चर घेणार आहे मी. बोलत चला. कोण सांगेल आपण आतापर्यंत कोणत्या कोणत्या मेथड बघितल्या आणि आपण आता या 5व्या मेथड मध्ये कसं करणार आहे कॅल्क्युलेशन? कोण सांगेल? रितेश भोसले, पवन कुदळे, कोण बोलणार आहे? दोघांपैकी सांगा. लेफ्ट करू नका नाव घेतलं की लगेच. तुम्हाला आतापासूनच जर बोलायची सवय लागली तर तुम्ही ओरल मध्ये काहीतरी बोलू शकणार आहे, काहीतरी सांगू शकणार आहे. तुम्ही बोलला की तुमच्या माइंड मध्ये रिपीट होईल त्याच गोष्टी. काही नाही समजलं ते पण लक्षात येईल तुमच्या. रितेश भोसले आहेत का? पायल गायकवाड. पायल. येस मॅम. तुम्हाला समजतंय मी म्हणजे आता 5व्या मेथड मध्ये आपण सिंपल ग्राफिकल मेथड बघतोय त्याच्यामध्ये मी आता एक्सप्लेन केलेलं तुम्ही थोडक्यात सांगू शकताय का? मॅम समजले बट एक्सप्लेन असं करता येणार नाही. थोडस सांगा काय करणार आहे तुमच्या भाषेत म्हणजे कसं सांगताय बघू मला समजेल तुम्हाला कितपत समजते ते. नाहीतर मी एकटीच बडबडते आणि तुम्हाला काय समजते की नाही माहिती. कोणीच काही बोलत नाहीये. थोडस एक्सप्लेन करा पायल. जसं जमेल तसं करा काही प्रॉब्लेम नाही. कारण तुम्हाला हेच क्वेश्चन नंतर ओरल मध्ये आहेत मग तिथे पण तुम्हाला तुम्ही नाही एक्सप्लेन करायला म्हटलं की कसं ना थोडस बघा कसं सांगता येईल. मी आता ज्यांचं नाव घेईल इथून पुढे त्यांनी बोलायचंच आहे कंपल्सरी. कारण तुम्हाला ओरल मध्ये बोलावंच लागणार आहे मग तिथे तुम्ही नाही येत असं सांगू शकत नाही म्हणजे तिथे मार्क कट होतील डायरेक्ट. पायल थोडस सांगा तुम्ही. हा मॅम. जसं जमेल तसं सांगा काही प्रॉब्लेम नाही. लास्टचे डिकेट्स प्लॉट करायचे असतात. कशावरून आपण ते डिकेड्स प्लॉट करणार आहे जे आपल्याला आता सपोज 2096 चं पॉप्युलेशन दिलंय सॉरी 2011चं पॉप्युलेशन दिलंय आणि 2021चं कॅल्क्युलेट करायचंय 2000 नंतर 31चं कॅल्क्युलेट करायचंय. तर आपण हे जे नंतरचे डिकेड्सचं पॉप्युलेशन आहे ते कशावरून प्लॉट करणार आहे तर जे आपल्याला 2011चं दिलंय त्याच्या अगोदरचं 91चं दिलेलं असणार आहे 61चं दिलेलं असणार आहे 71चं दिलेलं असणार आहे.
तर त्याच्यामध्ये जो काही आपला इन्क्रीज इन पॉप्युलेशनचा रेट आपण काढलेला आहे त्याच्यानुसार आपण ते ग्राफ आहे ते प्लॉट करणार आहे आणि ते अगोदरचं किती पर्सेंटेज इन्क्रीज आहे त्याच्यावरून आपण अंदाज घेऊन पुढचं पॉप्युलेशनचे ग्राफ आहेत ते जे पॉइंट आहेत ते आपण प्लॉट करणार आहे. बरोबर. थोडं थोडं बोलत चला तुम्ही. आता बघा 1941 जे दिले ग्राफिकल मेथड मध्ये एक्स ऍक्सिसला काय आहे तर तुमचं इयर ऑफ पॉप्युलेशन आहे. 19 म्हणजे इयर आहे 1941, 51, 61, 71, 81, 91 आणि इथे 2001 पर्यंत दिलेलं आहे. हे जे डॉट डॉट आहे ते नंतर प्लॉट केलेले ते पॉप्युलेशन दिलेलं आहे. तर ते किती पॉप्युलेशन इन लॅक्स 0.1, 0.2, 0.3. आता हे काय आहे तर ग्राफ आता तुम्ही ग्राफ याच्या अगोदर पण ड्रॉ केलेला असेल. ग्राफ ड्रॉ करताना आपण काय करतो जे काय आपलं पॉप्युलेशन आहे आता इथे तुम्ही 0.1, 0.2, 0.3, 0.4 दिले पण आपल्याला लॅक्स मध्ये दिलेलं पॉप्युलेशन आहे. तर आता आपण एक प्रॉब्लेम बघूयात कोणता तरी आताच झालेला बघूयात वाटलं तर 91, 81, 71 हे असं तुम्हाला पॉप्युलेशन दिले आणि पॉप्युलेशन किती आहे 91चं किंवा 21चं बघा 14 लॅक्स आहे. 14 लॅक्स आहे पॉप्युलेशन. तर तुम्ही इथं या ग्राफ वरती डायरेक्टली तुम्ही इथं 10, 20 इथे सपोज 0, 10, 20, 30, 40, 50, 60 असं डायरेक्टली 10 पण 0.1 नाही लिहिले तरी चालेल. 10 लॅक्स, 20 लॅक, 30 लॅक, 40 लॅक, 50 लॅक आणि 60 लॅक तुमचा जो ग्राफ आहे त्याच्यावरती तुम्ही कॅल्क्युलेट करायचं आणि जे तुमचं आहे इथं पॉप्युलेशन 21चं किती आहे 40 लॅक्स. तर तुम्ही 2020 सपोज 21 आहे 41चे तिथं 40 लॅक्सच्या म्हणजे इथं तुम्ही वरती 40 लॅक्सला तुम्ही पहिला पॉईंट द्यायचा आहे. 2021च्या पॉप्युलेशनला 40 लॅक्स आहे मग तुमचा पहिला पॉईंट येईल. तसं तुम्ही ग्राफ प्लॉट केल्यानंतर आता इथे आपल्याला स्क्रीनवरती डायरेक्ट लिहायला येत नाही 31चं 21 लॅक्स. तर तुम्ही नंतर काय प्लॉट करणार आहे तिथं तुमच्या ग्राफमध्ये नेक्स्ट पॉप्युलेशन 21 लॅक्स मग इथं तुमचं 20 आणि 30 लॅक्स तर तुमचं इथं कुठेतरी 21चं पॉईंट येईल. ग्राफ वरती तुम्हाला तिथं 20 to 30 मध्ये 10 लाईन्स असतात. 5ची लाईन आहे ती जरा मोठी असते. 21 लॅक म्हणजे एकदम जवळ येणार 20 लॅकची तुमच्या इथं हा सेकंड पॉईंट येणार. नेक्स्ट काय आहे तुमचं 41 ला 30 लॅक्स सपोज आपण हे वरचं नाही कन्सिडर केलं तरी चालेल. आता 30 लॅक्स आहे सपोज 30 लॅक्सचा ग्राफ तुमचा कुठे येणार बघा 30 लॅक्स. तर तुमचा पहिला पॉइंट आहे तो वरती आला दुसरा पॉइंट आहे तो खाली आलाय. आता 40 लॅक्स सॉरी किती आहे तुमचं 30 लॅक्स आहे 10 लॅक 14 लॅक 21 लॅक आणि 30 लॅक. तुमचा नेक्स्ट पॉइंट आहे तो कुठे आला बघा 30 लॅक्सचा तुमचा इथे येणार आहे पॉइंट. तर तुमचं जे काय आहे ते पॉप्युलेशनचा ग्राफ इन्क्रीज होत चाललेला आहे इथं सेम असंच आहे. आता इथे तुम्हाला जे पॉप्युलेशन दिलेलं आहे हे लॅक्स मध्ये इथं किती तर तुमचं 13 लॅक्स असेल 1941चं 51चं आहे तुमचं सपोज 14 किंवा 15 लॅक असेल. इथं 71चं आहे एकदम 20च्या जवळ 18 किंवा 19 लॅक असेल तुमचं 81चं आहे ते तुमचं 25 लॅक आहे 91चं आहे ते 30 लॅक आहे असं तुमचं पॉप्युलेशन दिलेलं आहे. 2001चं आहे ते तुमचं सपोज हे 35 लॅक्स आहे. तर तुमचं 5 लॅक्सनी तुमचं पॉप्युलेशन इथे इन्क्रीज झाले. सो तुम्ही 2011चं कॅल्क्युलेट करताना डायरेक्टली 35 लॅक्स नंतर 5 लॅक्सने इन्क्रीज झाले 40 लॅक्स. त्यानंतर 2021चा काय दिले डायरेक्टली तुम्हाला इथं 55 लॅक्स 31चं दिलंय ते 50 लॅक दिले. असं तुमचं पॉप्युलेशन तुमचं 5 लॅक्सनी इन्क्रीज होत चाललेलं आहे इथपर्यंत बघा. तर तुम्ही काय इथे तुमचं थोडंसं 3 to 4 लॅक्सने इन्क्रीज झाले आणि इथं 20 नंतर कसं 1971 नंतर 5 ने इन्क्रीज झाले आणि त्याच्यानंतर अजून 5 लॅक्सने इन्क्रीज झाले त्याच्यानंतर पण अजून 5 लॅक्सने इन्क्रीज झाले. तर तुम्ही इथं काय तुम्हाला कन्सिडर होते तर 1971 to 2001 मध्ये तुमचं पॉप्युलेशन आहे ते 5 लॅक्सने इन्क्रीज झाले. सो तुम्ही काय इथं केलं
तर जे तुम्हाला 2011, 21 आणि 31चं पॉप्युलेशन करायचं, तुम्ही तिथं काय केलं, तुमचं पॉप्युलेशन आहे ग्राफमध्ये ते 5 लॅक्सनी इन्क्रीज केलं. मग तुमचा जे काही ग्राफ आहे तो असा आला आणि तुमचं पॉप्युलेशन आता तुम्हाला जर सांगितलं 2011चं किती आहे तर तुमचं 40 लॅक्स, 2021चं आहे तर तुमचं 45 लॅक्स, असं मी कॅल्क्युलेट केलं. समजतंय तुम्हाला? जे तुमचं अगोदरचं पॉप्युलेशन आहे ते कितीने इन्क्रीज झाले त्याच्यानुसार तुम्ही पुढच्या पॉप्युलेशनचा ग्राफ प्लॉट करणार आहे डायरेक्टली. सिंपल ग्राफिकल मेथड. आलं लक्षात? त्या डिकेट्सला 5 लाखने तुमचं पॉप्युलेशन इन्क्रीज झालं तर तुमच्या पुढच्या 3 ते 4 डिकेट्सचं तुम्ही पॉप्युलेशन कितीने इन्क्रीज करणार ते 5 लॅक्स. लक्षात येत आहे? हे मेथड आहे ते एक्झॅक्ट ॲक्युरेट मेथड नाहीये. आपल्याला लगेच विचार असेल पॉप्युलेशन किती फास्ट कॅल्क्युलेशनसाठी आपण अंदाजे आपण हे घेणार आहे, ॲक्युरेट मेथड नाहीये. कारण जर काही क्रायसिस झालं किंवा काही एकदम कुठलाही रोग आहे तर ते आपण कुठलाच जे फॅक्टर आहे तो कन्सिडर केलेलं नाहीये. आपण अगोदरचे जे इन्क्रीमेंट झाले पॉप्युलेशन मध्ये त्याच्यानुसार पुढच्या डिकेटचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आपला अगोदरचा इन्क्रीज झाला आहे तो आपण इन्क्रीज केलं. बाकी काहीच सुधारणा नाहीये. नेक्स्ट मेथड आहे मास्टर प्लॅन मेथड. मास्टर प्लॅन मेथड मध्ये काय आहे, ज्या मोठ्या मोठ्या सिटीज आहेत, मेट्रोपॉलियन सिटीज आहेत, त्या मेथड मध्ये सगळ्या सिटीज मध्ये मेथड यूज केली जाते. And the big and metropolitan cities are generally not developed in hazard manner but are planned or regulated by local body according to master plan. Population आहे increasing population किंवा डिक्रीज जो रेट आहे रेट तो मेंटेन केला जातो मोठ्या मोठ्या सिटीज मध्ये. आणि रूल्स जे काही आपले रूल्स आणि रेग्युलेशन तसे बनवलेले असतात त्या सिटीज मध्ये. सो जे काय आहे तिथले तिथले पॉप्युलेशन आहे ते आपण मास्टर प्लॅन मेथड कॅल्क्युलेट करणार. द मास्टर प्लॅन इज प्रिपेअर्ड फॉर नेक्स्ट 25 to 30 इयर्स फॉर द सिटी. 25 to 30 इयर्सचे म्हणजे जो काही डिकेड आहे आपला त्या इयर्ससाठी आपण हा जो मास्टर प्लॅन आहे तो प्रिपेअर केलेला असतो ऑलरेडी फॉर नेक्स्ट 25 to 30 इयर्स. According to the master plan, city is divided into various zones such as residence, commerce and industrial. आता मास्टर प्लॅन मध्ये काय आहे तर जे सिटीज आहेत त्या डिवाइड केलेल्या असतात कशा तर रेसिडेन्स, कमर्शियल आणि इंडस्ट्रियल एरिया. The population densities are fixed for various zones in the master plan. From this population density, total water demand and wastewater generation of that zone can be worked out. तर मास्टर प्लॅन मध्ये काय करतो आपण, जे काही आपले झोन आहेत ते डिसाईड केलेले असतात, रेसिडेन्शियल झोन, कमर्शियल झोन आणि इंडस्ट्रियल झोन. त्या झोनच्या हॅलो जे हॅलो पॉप्युलेशनच्या डेन्सिटी आहे. हॅलो 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 अहो मॅम वॉइस ब्रेक व्हायला आलाय मध्ये, वॉइस ब्रेक होते मॅम. हो हो, एक मिनिट. आता येतोय का बघा? नेटवर्क लॉस झालं की मधूनच आवाज जातोय.
येतोय का आवाज आता सांगा मला माने. हा येतोय मॅम. हा. ठीक आहे, तर मास्टर प्लॅन मेथड मध्ये बघा आपण ज्या आपल्या मेट्रोपॉलियन सिटीज आहेत, ज्या मोठ्या सिटीज आहेत तिथे हे मेथड यूज केली जाते. तर आता याला मास्टर प्लॅन का नाव दिले की जे आपलं झोन आहे म्हणजे मोठ्या सिटीमध्ये जो प्लॅन असतो तोच मास्टर प्लॅन असतो तिथला केलेला. जो एरिया कसा डिवाइड केलाय, रेसिडेन्शियल एरिया, कमर्शियल एरिया आणि इंडस्ट्रीयल एरिया. तर हे काय आपण एरियाज आहेत ते ऑलरेडी डिवाइड केलेले असतात आणि जो मास्टर प्लॅन बनवतोय आपण तो फॉर नेक्स्ट 25 to 30 इयर्स साठी बनवतात. इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, हे पण तुम्ही पॉइंट्स नोट डाऊन केले तरी चालतील ऐकत ऐकत. तर नेक्स्ट 25 to 30 इयर्स साठी ऑलरेडी मास्टर प्लॅन बनवलेला असतो. तर काय रेसिडेन्शियल एरिया, कमर्शियल एरिया आणि इंडस्ट्रीयल एरिया, तर त्यातली पॉप्युलेशन डेन्सिटी किती आहे आणि त्याचा जो आपला रेट आहे तो किती किती पर्सेंटनी इन्क्रीज झाले पॉप्युलेशन, त्यानुसार ऑलरेडी आपण काय करतो तर वॉटर तिथली वॉटर डिमांड आहे किंवा तिथली पॉप्युलेशन डेन्सिटी आहे त्याची ॲव्हरेज लक्षात घेऊन आपण तिथले टोटल वॉटर डिमांड आहे ती कॅल्क्युलेट करतो आणि जी तिथलं वेस्ट वॉटर जनरेशन आहे ते किती अमाऊंटमध्ये आहे ते पण आपण कॅल्क्युलेट करतो आणि त्यानुसार आपल्याला किती अमाऊंट ऑफ वॉटर त्यांना प्रोव्हाइड करायचंय. वॉटर डिमांड कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला किती वॉटर प्रोव्हाइड करायचं असतं तर जितकी वॉटर डिमांड आहे आणि ते जे काय आपण लॉसेस बघितले त्याच्या अगोदर कोणते कोणते कोणी सांगू शकते का लॉसेस कोणते कोणते आहेत वॉटर डिमांड कॅल्क्युलेट करताना आपण बघितलेले, लिहून घेतलंय का कोणी? जे काही वॉटरचे लॉसेस आहेत ते तेवढं पर्सेंटेज आपल्याला वॉटरमध्ये त्या डिमांडमध्ये ऍड करून आपण ते काय करणार आहे तर प्रोव्हाइड करणार आहे वॉटर तिथल्या एरियाला किंवा तिथल्या पर्टिक्युलर सिटीला. ते काय 25 to 30 इयर्सचं पॉप्युलेशन आहे. 25 to 30 इयर्सला ऑलरेडी मास्टर प्लॅन बनवलेला असतो. जे एरियाज आहेत ते डिवाइड केलेले असतात. तिथलं पॉप्युलेशन एरिया वाईज रेसिडेन्शियल एरियाचं पॉप्युलेशन वेगळं, कमर्शियल आणि इंडस्ट्रियल एरियाचं वेगळं आणि त्याच्यानुसार तिथली अमाऊंट ऑफ वॉटर रिक्वायरमेंट किंवा तिथली जी टोटल डिमांड ऑफ वॉटर आहे ती कॅल्क्युलेट केलेली असते. तेवढा अमाऊंट ऑफ वॉटर आपण त्यांना प्रोव्हाइड करणार आणि जे वेस्ट वॉटर जनरेशन आहे तिथलं त्याची पण क्वांटिटी आपण कॅल्क्युलेट करणार आणि त्याचं जे काय आपल्याला पुढं वेस्टेज आहे ते इन्क्रीज जनरेट झालेलं ते आपल्याला डंप कुठं करायचं त्याचे पण आपण तिथं जे काही प्रोव्हिजन आहेत ते तिथं करून ठेवणार आहे. हे झालं आपलं मास्टर प्लॅन मेथड. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? एरिया वाईज तुमचं कॅल्क्युलेशन होईल इथं आणि जे काही तुमचं वॉटर डिमांड आहे आणि वेस्ट वॉटर जनरेशन आहे ते पण एरिया वाईजच तुमचं कॅल्क्युलेशन होणार तिथं मास्टर प्लॅन मेथडमध्ये आणि कुठं यूज केली जाते बिग अँड मेट्रोपॉलियन सिटीज मध्ये. काही डाऊट असेल तर विचारा. नेक्स्ट बघूयात लॉजिस्टिक कर्व मेथड. आता लॉजिस्टिक कर्व मेथड आपण यूज करतोय ते एकदम नॉर्मल कंडिशनला जे काही म्हणजे आपले कर्व आहेत त्यांचा शेप आहे तो एस शेप कर्व येतो. जर आपण कॅल्क्युलेट केले आपण जे पॉप्युलेशन कॅल्क्युलेट केले ते जर आपण ग्राफ वरती प्लॉट केले तर आपला कर्व शेप आहे तो एस शेप आहे. स्मूथ कर्व येते. फक्त एखाद्याच वेळेस म्हणजे एखाद्या डिकेड मध्ये तुमचं अचानक जर काही एखाद्या क्रायसिस झालं किंवा जे काही असे साथीचे रोग वगैरे येतात तिथं तुमचा तो कर्व आहे तो डिस्टर्ब होतो फक्त. This method, next method बघा logistic curve method. This method is used when growth rate of population due to birth, deaths and migration takes place under normal situation and it does not subject to any extraordinary changes like epidemic, war, earthquake or any natural disaster. तर जे काही तुमच्या नॉर्मल कंडिशन्स आहेत सॉरी नॉर्मल सिच्युएशन्स आहेत त्या असतील तेव्हा तुमचं लॉजिस्टिक कर्व मेथडने तुम्ही पॉप्युलेशन तुमचं कॅल्क्युलेट करणार आहे आणि जे काही ह्याच्यावरती आता लॉजिस्टिक कर्व मेथड मध्ये आपण काय काय नाही जे काही आपले क्रायसिस आहेत किंवा इपिडेमिक वार आहेत ते जर असतील म्हणजे ते ज्या डिकेड मध्ये नसतील तेव्हा आपण हा
ही मेथड आहे ती यूज नाहीये करणार. माईक सगळ्यांनी म्यूट करायचे, कोणी अनम्यूट केलंय? अथर्व, अगं श्राव्या ह्याचा मेसेज बघत होते. नाही श्राव्या माझ्या लेक्चर दुर्लक्ष होतं, मी येत नाही. अथर्व माईक दुर्लक्ष होतंय. माईक म्यूट करायचे सगळ्यांनी. तुम्हाला सांगितलं ह्याच्या अगोदर पण, तुम्ही सेपरेट जाऊन बसा कुठेतरी लेक्चर होईपर्यंत. लॉजिस्टिक कर्व मेथड मध्ये बघा आपण काय अंडर नॉर्मल सिच्युएशन्स आणि जे काही एक्स्ट्राऑर्डिनरी चेंजेस किंवा जे काय डिझास्टर असेल किंवा अर्थक्वेक असतील तिथं अशा वेळेला आपली ही मेथड आहे ती फॉलो नाही होणार. द पॉप्युलेशन फ्लो, द ग्रो कर्व, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग विथ लिमिटेड स्पेस अँड इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटी. म्हणजे जे काय आपले सिच्युएशन आहेत त्या सगळ्या नॉर्मल पाहिजेत आणि त्याचे जे काय आपले हे आहेत म्हणजे मॅडम स्क्रीन दिसत नाही. हॅलो, हॅलो, स्क्रीन दिसत नाही मॅडम. एक मिनिट. आता दिसते ना? ठीक आहे. हो. If the population of the city is plotted with respect to time, the curve obtained under normal condition look like S-shaped curve and is known as logical curve. आता यामध्ये लॉजिकल कर्व मेथड आपण कुठे वापरणार आहे? जर आपले जे काही आपलं वॉर आहे, नॅचरल डिझास्टर असतील किंवा जे आपले डिसिजेस असतील ते कधी म्हणजे ज्या डिकेडमध्ये नाहीये त्या डिकेडसाठी आपण ही लॉजिकल कर्व मेथड आहे ती प्लॉट केलेली आहे. तर का तसं तर या ती प्लॉट केल्यानंतर काय जो आपला कर्व येणार आहे तो डायरेक्टली इन्क्रीजिंग ग्राफ येणार आहे पॉप्युलेशनचा आणि जो काय आपला तो ग्राफ आहे त्याला आपण एकदम स्मूथ असणार आहे आणि तो एस शेपचा कर्व असणार आहे. जे आपले नॉर्मल सिच्युएशन मध्ये आपण जे काही पॉप्युलेशन कॅल्क्युलेट केलेलं आहे त्या सगळ्या पॉप्युलेशनचा जो ग्राफ आहे तो एस शेप कर्व येणार आहे आपला. तो स्मूथ कर्व असणार आहे, एस शेप कर्व असणार आहे तो. ठीक आहे. तर नेक्स्ट बघा काय आहे. तर थोडस लक्ष द्या. इथे टाइम दिलेला आहे. टाइम मध्ये तुम्ही इथे तुमचं हे पण घेऊ शकता. इयर वाईज पॉप्युलेशन आहे जे तुमचं टाइम आणि तुमचं पॉप्युलेशन किती आहे. तर ते लॉजिस्टिक कर्व मध्ये काय जे तुमचं रेट ऑफ पॉप्युलेशन आहे तो इन्क्रीज होत गेलेला आहे आणि तुमचा ग्रोथ रेट आहे तो पण इन्क्रीज झालेला आहे. इथं तुम्ही जे काही ग्राफ कॅल्क्युलेट केलंय तुमचं पॉप्युलेशन इन्क्रीज होत गेलेलं आहे. सो तुमचा जो ग्राफ आहे इथे आपण कोणत्याच जे डिझास्टर वगैरे आहे ते कन्सिडर नाही केले. मग तुमच्या त्या डिकेड मध्ये पॉप्युलेशनचा जो रेट आहे तो तुमचा इन्क्रीज होत गेलेला आहे. बघा नेक्स्ट. इथपर्यंत आपलं झालेलं आहे. सगळ्या आपल्या मेथड कव्हर झालेल्या आहेत. कुणाला कुठल्या मेथड मध्ये काही डाऊट असेल तर विचारा आताच. बघा आपण कोणत्या मेथड बघितलेत. फर्स्ट बघूयात. जे काही कुणी आता लेक्चरला होते नव्हते त्यांना कुणाला काही डाऊट असतील तर विचारत चला. एकदा आपण सगळं रिपीट करूयात मेथड. तर आपण काय कॅल्क्युलेट करतोय एकदा बघा. पॉप्युलेशन कॅल्क्युलेट करतोय कशासाठी तर आपल्याला वॉटर डिमांड कॅल्क्युलेट करायची आहे. त्यानंतर जे काही पॉप्युलेशन आहे त्याच्यासाठी आपल्याला जे वॉटर रिक्वायरमेंट आहे त्या पॉप्युलेशनची ती आपण कॅल्क्युलेट करतोय. मग पॉप्युलेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण आता इतक्या मेथड बघितल्या. जे टोटल 7 मेथड आहेत आपल्या. पॉप्युलेशन कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण काय काय कॅल्क्युलेट करणार आहे तर ते त्याची वॉटर डिमांड कॅल्क्युलेट करणार. एक मिनिट. हा इथून स्टार्ट. पहिली आहे अरिथमॅटिकल इन्क्रीज मेथड. त्याच्यामध्ये 3 कॉलमचं आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. नेक्स्ट Pn इज इक्वल टू P प्लस N इंटू C फॉर्म्युला. नेक्स्ट जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड.
Geometrical increase method Pn is equal to P plus 1 plus Ig divided by 100 raised to n. आता हे पहिल्या 3 ते 4 मेथड आहेत, त्याच्यामध्ये n ची व्हॅल्यू तुम्हाला व्यवस्थित कॅल्क्युलेट करायची आहे. कशी करायची ते मी सांगितलं तुम्हाला. नेक्स्ट बघितली आपण कोणती मेथड बघा, इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथड. Pn is equal to P plus n into x plus n into n plus 1 divided by 2 into y. x म्हणजे काय, ऍव्हरेज इन्क्रीज, आणि y म्हणजे इन्क्रिमेंटल इन्क्रीज. हे आपण डायरेक्टली कॉलम मध्ये कॅल्क्युलेट करतोय. x म्हणजे इन्क्रिमेंटल इन्क्रीज, y म्हणजे इन्क्रीज इन पॉप्युलेशन आणि इन्क्रिमेंटल इन्क्रीज इन पॉप्युलेशन तुमचा. ते कोणी काय लेक्चरला नसतील त्यांनी स्लाइड शेअर केलेली आहे, त्याच्यावरती लिहून घ्या, त्याच्यातलं बघून लिहून घ्या. काही डाऊट असतील तर मला विचारा फोन करून. पण तुम्ही अगोदर एकदा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे स्वतः, काही डाऊट असतील तर विचारायचे. नेक्स्ट बघितलं आपण जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड. डिक्रीज रेट ऑफ ग्रोथ मेथड, फोर्थ मेथड बघितली आपण, आजच बघितली ही. ह्याच्यामध्ये पण कोणाला काही डाऊट असतील तर विचारा. नेक्स्ट सिंपल ग्राफिकल मेथड. त्याच्यामध्ये काय केले, फक्त आपण ग्राफ प्लॉट केले. हे ज्या ॲक्युरेट नाहीये मेथड, पण तुम्हाला जर लगेच पॉप्युलेशन म्हणजे तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही हे अंदाज लावून तुम्ही हे पॉप्युलेशनचं जे रेट आहे तो सांगू शकता. मास्टर प्लॅन मेथड मध्ये जे काही तुमचे इयर आहेत, म्हणजे मास्टर प्लॅन ऑलरेडी तुमचा 25 to 30 इयर्स साठी प्रिपेअर केलेला असतो. त्याच्यानुसार तुमचं जे काही वॉटर रिक्वायरमेंट आहे किंवा वेस्ट वॉटर जनरेशन आहे ते सगळं कॅल्क्युलेशन तुमचं त्यानुसारच होतं. आणि ही काही मास्टर प्लॅन मेथड मध्ये आपण कोणते मेथड यूज करणार आहेत पॉप्युलेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी, ह्याच वरच्या मेथड यूज करणार आहेत. फक्त तिथं काय आहे तर जे तुमचं 25 to 30 इयर्सचं जे पॉप्युलेशन आहे, म्हणजे नेक्स्ट 30 इयर्सचं पॉप्युलेशन, नेक्स्ट 30 इयर्स आहेत, म्हणजे जे 3 डिकेड्स असतील सपोज, त्या डिकेड्सचं पॉप्युलेशन तुम्ही अगोदरच्या ह्याच्यानुसार त्याचं वॉटर डिमांड किंवा जे वेस्ट वॉटर जनरेशन आहे ते तुम्ही डायरेक्टली कन्सिडर करू शकता किंवा कॅल्क्युलेट करू शकता. लॉजिस्टिक करून मेथडमध्ये काय, जे तुमच्या नॉर्मल सिच्युएशनला तुम्ही डायरेक्टली ग्राफ कॅल्क्युलेट प्लॉट करता, त्याच्यामध्ये तुम्ही कोणतेही अर्थक्वेक किंवा नॅचरल डिझास्टर किंवा तुमचं जे डिसीज आहे आलेला तो तुम्ही त्याच्यामुळे होणारी डेथ तुम्ही इथं काही कन्सिडर करत नाही. जे काही नॉर्मल कंडिशनला किंवा नॉर्मल सिच्युएशनला तुमचा कर्व प्लॉट होतोय त्याच्यानुसार तुम्ही डायरेक्टली पॉप्युलेशन कॅल्क्युलेट करताय विथ रिस्पेक्ट टू तुमचं टाइम. म्हणजे तुमचं पॉप्युलेशन पहिल्या अगोदरच्या 5 डिकेड्सला इन्क्रीज झालं असेल तर तुम्ही नेक्स्ट 5 डिकेडला इन्क्रीज करणार. अगोदरच्या 5 डिकेड्सला एकदा इन्क्रीज झाल्यानंतर डिक्रीज झाले, नंतर इन्क्रीज झाले, नंतर डिक्रीज झाले, तर तुम्ही नेक्स्ट 5 इयर्सला तेच सिक्वेन्स फॉलो करणार. मग ते कितीने इन्क्रीज झाले किंवा कितीने डिक्रीज झाले तेवढ्याच इयरला नेक्स्ट डिकेडला तुम्ही ते तिथे डायरेक्टली प्लॉट करणार. तुमचा कर्व आहे तो ए शेप आहे किंवा स्मूथ आहे. इथेपर्यंत कोणाला काही डाऊट असतील तर विचारा. सोर्स ऑफ वॉटर, सरफेस, सबसर्फेस, पोरस हे नाही बघितले आपण, हे बघणार आहे नंतर. इंटेक स्ट्रक्चर पहिल्यांदा तुम्ही बघा, स्ट्रक्चर आपण बघणार आहे नंतरच्या लेक्चरला. वॉटर सप्लाय स्कीम, ह्याच्यावरती आपलं सगळा फर्स्ट चॅप्टर चालू आहे सध्या. जे काही आपले सोर्सेस आहेत वॉटरचे, सबसर्फेस सोर्सेस आहेत. जे काही सरफेस सोर्सेस, सबसर्फेस सोर्सेस आहेत वॉटरचे, कोणते कोणते एकदा बघा, कोणी होतं नव्हतं लेक्चरला. सरफेस सोर्सेस ऑफ वॉटर, पॉन्ड्स, लेक्स, रिव्हर्स आणि स्ट्रीम, इम्पाउंडिंग रिझर्वायर्स, आणि सबसर्फेस मध्ये काय स्प्रिंग्स आणि वेल्स. तर त्याच्यामध्ये काय अजून इम्पाउंडिंग रिझर्वायर मध्ये आपण हे सगळं बघणार आहे आपण नेक्स्ट लेक्चरला किंवा त्याच्या पुढच्या लेक्चरला आता. आणि वेल्स मध्ये इन्फिल्ट्रेशन गॅलरीज, इन्फिल्ट्रेशन वेल्स. इन्फिल्ट्रेशन गॅलरीज किंवा इन्फिल्ट्रेशन वेल्स आहेत. बोलते का कोणी? रोल नंबर विचारले नाही आहेत मी अजून. जे अगोदर टाकतील त्यांचा अब्सेंट टाकणार आहे बघा मी. विचारल्यावरच टाका, अगोदरच टाकू नका चॅट बॉक्स मध्ये, घाई करू नका. नेक्स्ट ट्यूबवेल्स मध्ये पण इनटेक वर्ड्स, आणि मेन आपला आहे
हे काय सरफेस सोर्स ऑफ वॉटर झाले आणि मेन आपलं हे जे ट्रीटमेंटचं येतं पार्ट, ह्याच्यावरती आपला पूर्ण स्टडी आहे. कुठल्या कुठल्या ट्रीटमेंटच्या प्रोसेसेस आहेत: एरिएशन, सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन, डिसइन्फेक्शन आणि मिसलिनियस ट्रीटमेंट. आता डिसइन्फेक्शन झाल्यानंतर ही जी काही वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस आहे, वॉटर तुमचं या प्रोसेसमधून गेल्यानंतर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आणि सप्लाय टू द कस्टमर, या सगळ्या चार्टवरती आपलं जे काही आपण कॅल्क्युलेशन करतोय ते सगळं डिपेंड आहे. त्यामुळे सगळ्यांनी हा चार्ट पण लिहून घेतलेला आहेच ऑलरेडी, तरी पण एकदा कुणी नसेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्या नोटबुकमध्ये हा चार्ट पाहिजे मला. याच्यावरती आपण जे काही वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहेत, त्या ट्रीटमेंट वर्क आहे वॉटरचं, ते पण तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. एरिएशन, सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन, डिसइन्फेक्शन, या सगळ्या प्रोसेसेस तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेल्या आहेत. जर कोणाला काही डाऊट असेल तर त्यांनी विचारा. आणि जे वॉटर या फिल्ट्रेशन प्रोसेस मधून गेल्यानंतर कुठे जाणार तर डिस्ट्रीब्युशन सिस्टीमला, आणि डिस्ट्रीब्युशन सिस्टीम थ्रू आपण पुण्याला सप्लाय करणार वॉटरचं तर कस्टमरला किंवा कन्झ्युमरला. मग ते किती अमाऊंट ऑफ वॉटर आपल्याला डिस्ट्रीब्युट करायचे, त्याच्यासाठी आपण काय कॅल्क्युलेट करतोय तर पॉप्युलेशन कॅल्क्युलेट करतोय. आणि पॉप्युलेशन कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याच्यामधले जे लॉसेस आहेत, ते लॉसेस आपण त्या लॉसेसचे ऍडिशन करून तेवढा अमाऊंट ऑफ वॉटर आपण डिस्ट्रीब्युशन सिस्टीम थ्रू कोणाला प्रोव्हाइड करणार तर कस्टमरला. एकदम इझी आणि सोपं आहे. तुम्हाला ही प्रोसेस म्हणजे हे तुम्ही लक्षात ठेवा तर कळेल आपण हे सगळं कशासाठी करतोय. इतक्या आपल्या पॉप्युलेशनच्या मेथड आहेत, त्या पॉप्युलेशन का कॅल्क्युलेट करतोय आणि त्याच्या एवढ्या सगळ्या मेथड आहेत त्या आपण कशासाठी शिकतोय हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर आपल्याला जे आपल्या वॉटर रिक्वायरमेंट आहे किंवा वॉटर डिमांड आहे आपल्या पॉप्युलेशनची, ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण अगोदर पॉप्युलेशन कॅल्क्युलेट करतो आणि ते नंतर आपण डिस्ट्रीब्युशन सिस्टीम थ्रू टोटल पॉप्युलेशनला, ओव्हरऑल पॉप्युलेशनला आपण सप्लाय करणार. आले लक्षात? कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. ठीक आहे, सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये प्रेझेंट टाकून लेफ्ट झालं तरी चालेल. कोणाला काही डाऊट असतील तर त्यांनी विचारा. एकदाच टाका, तुमचे रोल नंबर एकदा टाकले तरी बास होते. नेक्स्ट लेक्चर आहे मॅडमचं, मॅडम टाकतील लिंक, आता जॉईन करा लेफ्ट करून इथून. हॅलो. शेअर करतो मी. हा हा मॅडम, पीपीटी तेवढी शेअर करा ग्रुपवर. हा करतो. रोल नंबर टाकून लेफ्ट व्हा. नेक्स्ट लेक्चर मॅडम लिंक शेअर करतील, आता जॉईन करा लगेच.